लक्ष द्या इकडे बघा. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आपल्याला करताना सगळ्यात महत्त्वाचं सेंटेन्स म्हणजे काय? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. कधी कधी अवतरण चिन्हामध्ये आपल्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स सुद्धा येऊ शकतं. मग त्याचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर कसं करायचं त्याच्या अगोदर आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय हे चांगल्या पद्धतीने समजून घेऊया. बघा, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. कोणतं वाक्य? मग या आज्ञार्थी वाक्यामध्ये नेमकं काय काय येतं? जसं की त्याच्यामध्ये रिक्वेस्ट असू शकते, सजेशन असतं, ऑर्डर असते, कमांड असते, बेट असतं, ऍडवाइस असतो. या पद्धतीनं त्याच्यामध्ये संदर्भ आपल्याला येतो. जसं की बघा, रिक्वेस्ट म्हणजे काय? विनंती. त्याच्यानंतर सजेशन म्हणजे सूचना, त्याच्यानंतर ऑर्डर म्हणजे आज्ञा, कमांड म्हणजे आज्ञा, बेग म्हणजे विनंती करणे किंवा विनवणी करणे म्हणतो आपण त्याला, आणि ऍडवाइस म्हणजे सल्ला देणे. या पद्धतीचे आपल्याला वाक्य दिले असतात. आता याच्यामध्ये इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात कशी होते किंवा त्याची रचना कशी होते हे समजून घ्यायचे. कोणताही इम्पेरेटिव्ह सेंटेन्स जर असेल तर त्याची सुरुवात जी आहे ती वर्बच्या फर्स्ट फॉर्म पासून होते. कुठून होते? वर्बच्या फर्स्ट फॉर्म पासून. कारण जेव्हा आपण एखाद्याला सूचना देतो, जसं मी तुम्हाला म्हणलं दरवाजा उघडा, काय म्हटलं मी तुम्हाला? दरवाजा उघडा. तर मग याच्यामध्ये काय होतं? तर दोन वाक्यामध्ये किंवा दोन शब्दामध्ये काय झालं? आपलं वाक्य पूर्ण झालं. पण तू दरवाजा उघड किंवा तुम्ही दरवाजा उघडा. आता या इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट असतो, परंतु तो सब्जेक्ट लपलेला असतो. त्याला इनविजिबल सब्जेक्ट म्हणतात. आणि तो इनविजिबल सब्जेक्ट कोणता आहे? ते यू आहे. कोणता आहे? यू आहे. यू ओपन द डोअर आपण असं म्हणणार नाही. आपण काय म्हणणार? ओपन द डोअर. काय म्हणणार? ओपन द डोअर. म्हणजे याचा अर्थ काय? यू याच्यामध्ये सब्जेक्ट आहे, परंतु आपल्याला ते लावायची आवश्यकता नाहीये. मग आपण डायरेक्टली या वाक्याची सुरुवात जी आहे ती क्रियापदाच्या पहिल्या रूपापासून करू शकतो. त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट येऊ शकतो. आता याच्यामध्ये पण महत्त्वाचं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे कसे असतात? अफर्मेटिव्ह पण असतात आणि निगेटिव्ह पण असतात. म्हणजे सकारात्मक पण असतात आणि नकारात्मक असतात. ज्या वाक्याची सुरुवात निव्वळ वरच्या फर्स्ट फॉर्म पासून होते त्याला आपण काय म्हणणार आहोत? पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणणार किंवा अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणणार. आणि जर वाक्याची सुरुवात जर डोंट ने होत असेल तर त्याला आपण काय करणार आहोत? निगेटिव्ह सेंटेन्स करणार. काय करणार? त्याला निगेटिव्ह सेंटेन्स करणार. आता जे अफर्मेटिव्ह सेंटेन्स किंवा पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे त्याचे थोडेसे नियम वेगळे आहेत आणि जे निगेटिव्ह सेंटेन्स आहे त्याचे थोडेसे नियम वेगळे आहेत. ते आपल्याला नियम अभ्यासून घ्यायचे. तर आता याच्यामध्ये बघा, जर पॉझिटिव्ह सेंटेन्स जर असेल तर आपल्याला काय करायचं? टू हे कंजंक्शन यूज करायचं. कोणतं कंजंक्शन? टू हे कंजंक्शन यूज करायचं. आणि जर निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर नॉट टू हे कंजंक्शन यूज करायचं. काय करायचं? नॉट टू हे कंजंक्शन. म्हणजे दोन वाक्य जोडण्यासाठी आपण काय करणार आहोत? टू किंवा नॉट टू असे दोन कंजंक्शन यूज करणार आहोत. जे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे त्यासाठी टू आणि निगेटिव्ह सेंटेन्स आहे त्याच्यासाठी टू. आता त्याच्यात महत्त्वाचं काय? आपल्याला सेड किंवा सेड टूच्या ऐवजी आपल्याला काय घ्यायचं? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये कसं आहे? निश्चित नसतं. तर आपल्याला ते पुढचं वाक्य वाचावं लागतं. मग त्या वाक्यामध्ये जर विनंती असेल तर आपल्याला सेड टूच्या ऐवजी काय करायचंय? रिक्वेस्टेड घ्यायचे. जर आपल्याला सूचना दिलेली असेल तर आपल्याला सजेस्टेड घ्यायचे. त्यानंतर आज्ञा दिलेली असेल तर ऑर्डर घ्यायचे. आणि जर आज्ञा असेल तर कमांडेड घ्यायचे. त्यानंतर विनंती असेल तर बेग करायचं आहे. त्यानंतर सल्ला असेल तर ऍडवाइस करायचं. लक्षात बघा, याच्यामध्ये या रिक्वेस्ट मध्ये आणि या बेग मध्ये या दोघांचा अर्थ जरी विनंती असेल तरी त्याचा संदर्भ वेगळा. कसा आहे? वेगवेगळा. म्हणजे ते रिक्वेस्ट कुठे घ्यायचं आणि हे बेग कुठे घ्यायचं? जेव्हा एखादा भिकारी भीक मागतो किंवा एखाद्या कामासाठी खूप विनवणी करतो तेव्हा आपल्याला काय करायचं? बेग घ्यायचं. खूप तो काय कोणाला याचना करतोय तर आपल्याला बेग घ्यायचं. आणि रिक्वेस्ट म्हणजे काय? आपण रिक्वेस्ट कुणाला करतो? आपल्या वयातील जे व्यक्ती आहे त्यांना आपण सपोज या मुलीला हिला पेन मागायचं आहे तर ही काय करणार? हिला रिक्वेस्ट करणार. परंतु तिला भीक मागायची आवश्यकता आहे का? नाही. कारण कसं असं बेग करणे हा जो संदर्भ आहे तो वेगळा आहे आणि रिक्वेस्ट करणे हा जो संदर्भ आहे तो वेगळा आहे. कळलं तुम्हाला? आता याच्यामध्ये ऑर्डर आणि कमांड हे दोन शब्द सुद्धा असे ते आज्ञावरूनच आहेत. परंतु ऑर्डर ही वेगळी आहे आणि कमांड ही वेगळी आहे. जेव्हा सैनिक असतात सैनिकाच्या याच्यामध्ये काय केलं जातं? कमांड दिली जाते. लक्षात? किंवा एखादा मोठा ऑफिसर असेल तो काय करतो? त्याच्या हाताखाली काम करणाऱ्याला कमांड देतात. ओके, कळलं तुम्हाला?
आणि ऑर्डर म्हणजे काय, शिक्षक विद्यार्थ्याला ऑर्डर देऊ शकतात, आई वडील तुम्हाला ऑर्डर देऊ शकतात. हे ऑर्डर हे सामान्यपणे युज केलं जातं. आणि कमांडेड जे आहे ते कुठं, जे एखादं मोठं ऑफिस वगैरे असेल किंवा सैन्य दल असेल तर तिथं काय केलं जाते, तिथं कमांड दिली जाते. हे लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये आपल्याला फरक समजून, आता ऍडवाइसच्या याच्या ठिकाणी काय, ऍडवाइस म्हणजे काय, सल्ला. आता डॉक्टर काय करेल, पेशंटला काय देईल, ऍडवाइस करेल, सल्ला देईल. तिथं ऑर्डर देणार नाही, काय करणार नाही, ऑर्डर देणार नाही. सजेशन पण त्याच पद्धतीने. लक्षात, हा संदर्भ आपल्याला समजून घ्यायचा. जसं की आता बघा इथं एक 2 वाक्य लिहून दिले तुम्हाला. आता इथं टीचर ऑर्डर ओपन द डोअर इमिजिएटली, हे वाक्य आहे. टीचर सेट ओपन द डोअर इमिजिएटली. मग आपलं काय येणार आहे, टीचर ऑर्डर. आता टीचर विद्यार्थ्याला काय करतो, ऑर्डर देतो. आणि इथं 2 वाक्य जोडण्यासाठी आपण काय युज केलेले, टू युज केले. लक्षात ठेवा, काय युज केलेले, टू, कारण हे वाक्य पॉझिटिव्ह आहे. टू ओपन द डोअर इमिजिएटली. आता एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये या इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये अवतरण चिन्हामध्ये आपल्याला कुठलाही बदल करायचा नाही, काळातही बदल करायचा नाही. त्याच्यानंतर ऍडवर्ब तर जास्त येत नाहीत, परंतु मग त्याच्यामध्ये सुद्धा कुठलाही बदल करायचा नाही. पुढचं वाक्य जसं तसं लिहायचं, इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचा आणि पुढे फुल स्टॉप द्यायचा. ओके. जर आपल्याला निगेटिव्ह वाक्य आलेलं असेल, सपोज डोंट ओपन द डोअर असं आलेलं